हॅलो. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर पैशाने काय फरक पडत नसेल तर तुम्ही आता जे करताय तुम्ही करत राहाल का? नाही. सांगा. म्हणजे असं म्हणजे मला असं वाटतं की जगात असं काहीच नाहीये जे पैशांवर अवलंबून नाहीये. तर म्हणजे नॉर्मल जे आता इव्हन म्हणजे जे पण बिलो पॉवर्टी लाईन मध्ये जगतात असतात त्यांना पण एक एक दोन दोन रुपये जगण्यासाठी लागतच असतात दिवसभरात. तर मी तर असं नाही बोलणार की आणि जसं जसं म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये ना लेवल्स आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे वेगळं वेगळं सोसायटीमध्ये सेक्टर्समध्ये, त्यांना त्यानुसार त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. थँक्यू सो मच. हाय. तर माझा प्रश्न असा आहे की दोघींना पण जर पैशाने काय फरक पडत नसेल तर तुम्ही आता जे करता तुम्ही करत राहाल का? मला फ्रेम मध्ये होतं जरा. येस. पैशाने फरक पडत नसेल, ऍक्च्युली आम्ही एनजीओ सेक्टर मध्ये काम करतो. ऑफकोर्स पैशाने फरक पडतो प्रत्येकाच्या आयुष्यात, बट ते किती आहे त्याच्यावरही मॅटर करतं. सो जॉब सॅटिस्फॅक्शन हे जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन मनी. येस, माझं पण आन्सर तेच असेल. मला असं वाटतं की पैसे मॅटर करतात. जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपल्याला मुळात कोणी व्हॅल्यूज देणार नाही आणि आपल्याला सेल्फ असं वाटतं तुला पैशामुळे तुला वाईट देतात? नाही असं नाही म्हणत आहे मी. असं म्हणते की जर आपल्याकडे काहीच नसेल, आपण झिरो असू, तर लोक आपल्याला त्याच नजरेने बघतात की अरे याच्याकडे काहीच नाही. स्वतःला पण असंच वाटतं की यार मी काहीच करू शकत नाही असं वाटतं. आता मी जॉबला आहे, मी पण एनजीओ सेक्टर मध्ये. आता मी खूप काही तू आवडीचं काम करतेस ना? मला आवडतं. मला म्हणजे आम्ही मोस्टली युथ साठी काम करतो. सो ज्यांची 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालंय, त्यांना आम्ही करिअर साठी गाईड करतो की तुम्ही पण काहीतरी करा. सो मला वाटतं पैसे खूप मॅटर करतात लाईफ. अजून ऑफकोर्स मी जसं बोलली तशी पैसे माझ्यासाठी मॅटर करतात, बट इट डिपेंड्स की ते कोणत्या वेने येत आहेत. कोणाचं मन दुखवून किंवा कोणाच्या तरी पोटावर पाय ठेवून जर मी पुढे जाऊन ते कमवत असेल तर त्या पैशाची मला खरंच गरज नाही. माझं पण तसंच. माझं असं आहे की आपण मेहनत केली पाहिजे. मेहनत करून जे पैसे येतील ते आपले. आणि ऍक्च्युली मेहनतीचे पैसेच आपल्या अंगी लागतात. जर आपण कोणाला फसवून किंवा कोणाला खोटं बोलून ते पैसे कमवले ना, तर देव सगळ्या बघत असतो. सगळे कर्माची फळं इथेच भोगावी लागतात आपल्याला. सो पैसे मेहनतीनेच कमवायचे असतात. आणि खूप पैसे आल्यानंतर आता मी एवढं केलं तेवढं केलं करायचं नसतं. गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. सो जेवढे आहे त्याच्यात हॅपी राहायचं. आणि मला असं पर्सनली असं वाटतं की एक आपण पैसे कमवले किंवा एक म्हणजे एक आपल्याला व्हॅल्यू स्वतःची येते की मी काहीतरी करू शकते. मला तरी असं वाटतं मी काहीतरी करू शकते. आणि असं वाटतंय मला की की जर मी काहीच नाही केलं तर स्वतःला आरशात बघताना असं वाटतं यार एवढं झालं, अजून काय केलंय आपण, काहीच नाही केलं. ते तर आहेच ना, पण मी जिवंत काय आहे? मी चांगलं कमवते, मी खातेय, म्हणून मी जिवंत आहे. मी जर असंच एवढं तेवढं खायला लागली तर मग कसं व्हायचं? मग आपण चांगलं कमवतो, आपण चांगलं खातो, म्हणून तर हेल्दी लाईफस्टाईल आहे ना आपलं. आहे मला तरी वाटतं. आता जिमला मला सांग, जर जिमला जायचं असेल तर पैसे द्यावे लागतात ना. मग पैशासाठी कमवावं लागतं. मग आपल्याला चांगली बॉडी पाहिजे तर जिमला तर जावंच लागेल. जिमला जायचं. हा जातो दोघी. थँक्यू गाय. ओके, इमोशनल घात केलं. थँक्यू. प्रश्न आहे की जर पैशाने काय फरक पडत नसेल तर तुम्ही जे आता करताय ते तुम्ही करत राहाल का? पैशाने तर खूप फरक पडतो. आणि राहिली गोष्ट जे आवश्यक वस्तू आहेत ते सगळ्या पैशानेच येतात. तर मलाही वाटतं की 2 पैसे म्हणजे जास्त कमवावे आणि त्या पैशाने म्हणजे थोडंफार वस्तू घ्याव्या. आणि म्हणजे असं पैशाने म्हणजे सगळ्यात वस्तू म्हणजे घेता येईल. मी असं विचारलं की प्रश्न की तुम्ही जे आता करताय ते तुमचं मनाविरुद्ध करताय की तुम्हाला आवडतं म्हणून करताय? नाही, मला आवडतं म्हणून मी करतो. काय करता? मी आपलं इलेक्ट्रिशियन आहे आणि मला अजून पुढे आवडतं म्हणून करतो.
असं जबरदस्ती नाही की तुम्हाला नाही आवडत नाही. नाही जबरदस्ती वगैरे नाही. अजून काय बोलता? बस अजून माझा त्याच्यामध्ये ग्रोथ चाललाय पुढं हे करायचा. अजून मी प्रयत्न करतोच आहे चालेल. कारण माझं म्हणजे चांगली इलेक्ट्रिशियन आ माझ्या घरी आहे. क्या करना चाहे सच बताओ, सच सच एकदम सच बता. जॉब नहीं रहेगा ना अच्छा है, घर पे बैठने को बोलेगा ना मैं पहले बैठूंगा. ये ट्रैवलिंग नहीं जमता है. इधर से दादर जाओ, दादर से इधर उतरो, कोई बोलेगा. कल्याण में रहते हाँ इधर ही रहती हूँ. इधर से दादर जाओ, ट्रैवलिंग. जॉब ही नहीं कर. हाँ मैं चाहती हूँ कि लॉकडाउन हो जाओ, घर पे बैठ के कोई काम तो. सच में बोल रही हूँ. यही तो चाहे था. लॉकडाउन जैसा कुछ होएगा ना, घर पे बैठ के काम, तो इतना ट्रैवल नहीं करूँ.